देशातील 7 राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा धुव्वा। इंडिया आघाडीचा 13 पैकी 11 ठिकाणी विजय, तर भाजपला अवघ्या 2च जागा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरात आषाढी वारीच्या तयारीचा घेणार आढावा। चेक प्रजासत्ताकची क्रेजिकोवा विंबल्डनची नवी राणी, तर अंतिम फेरीमध्ये इटलीच्या पाओलिनीला नमवत जेतेपदाला घातली गवसणी। मोदींच्या अनंत अंबानींच्या शुभाशीर्वाद सोहळ्याला हजेरी। राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची देखील सोहळ्याला उपस्थिती। 29,000 कोटींच्या विकास कामांचं मोदींच्या हस्ते झालं भूमिपूजन। रोड आणि रेल्वे प्रकल्पासोबतच कौशल्य विकास योजनेचाही शुभारंभ। खोटं काही काळ टिकतं, आता लोकांना फेक नरेटिव्ह बाबत कळलंय। खासदार श्रीकांत शिंदे यांची महाविकास आघाडीवर खोचक टीका। राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, टेंडर घ्या, कमिशन द्या या धोरणामुळे राज्याची आर्थिक वाताहत। नाना पटोले यांची महायुती सरकारवर टीका। बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा जनसन्मान मेळावा, मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घोषणा होणार असल्याची माहिती। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा प्रस्ताव आला तर चर्चेसाठी जाणार। मुस्लिमांनी जरांगेंकडून एकजुटीचा धडा घ्यावा, असदुद्दीन ओवेसींकडून जरांगे पाटलांचं टोक। छत्रपती संभाजीनगरच्या 50 तरुणांचं इसिसकडून ब्रेन वॉशिंग, तरुणाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दहशतवादाचं ट्रेनिंग। अजिंक्य चुंबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा रील व्हायरल। काही दिवसांपूर्वी अजिंक्य चुंबळेंवर टवाळखोरांनी केला होता हल्ला। पुण्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांचं आंदोलन, यूजीसीच्या नियमांच्या विरोधात अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी निवड। अकोल्यामध्ये दूध दरवाढीसाठी 8 दिवसांपासून धरणे आंदोलन, दुधाला 40 रुपये भाव मिळावा यासाठी बेमुदत धरणे आंदोलन। युट्यूबर ध्रुव राठीवर मुंबईत गुन्हा दाखल, ओम बिर्ला यांच्या मुलीविषयी वादग्रस्त पोस्ट भोग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।